विवाहबाह्य संबंधातून पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। महिलेने मित्राच्या मदतीने पतीची हत्या करून बेपत्ता झाल्याचा बनाव केला। राजेश चव्हाण वय 30 असे या हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। ही घटना मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात समोर आली आहे। जर तुम्ही A1 मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या। तर चला सविस्तर पाहूयात। मिळालेल्या माहितीनुसार राजेश चव्हाण हा पत्नी आणि 2 मुलांसोबत राहत होता। राजेशला दारूचे व्यसन होते। त्याचा मित्र इम्रान हा नोकरीच्या शोधात मुंबईला आला होता आणि सध्या राजेशच्या घरी राहत होता। त्या दरम्यान इम्रानची राजेशच्या पत्नीसोबत जवळीक निर्माण झाली। त्या दोघांनी मिळून राजेशच्या हत्येचा कट रचला। ठरल्यानुसार इम्रान याने शनिवारी रात्री राजेशला दारू पाजली। दारू जास्त प्यायल्याने राजेश लगेच झोपला आणि त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याच्यावर चाकू हल्ला करून त्याची हत्या केली। तसेच दुचाकीवरून जाऊन मृतदेह घरापासून दूर फेकण्यात आला। पोलिसांना या घटनेचा संशय येऊ नये म्हणून दोघांनी मालवणी पोलीस ठाण्यात जाऊन राजेश बेपत्ता झाल्याची तक्रार केली। राजेशचा शोध सुरू असतानाच CCTV फुटेजमध्ये इम्रान दुचाकीवरून राठोडी गावाच्या दिशेने जाताना पोलिसांना दिसला। यामध्ये दुचाकीवर ते तिघी दिसत होते। संशयावरून पोलिसांनी इम्रान याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने महिलेच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे कबूल केले।